हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळे? मी अवंती तुमचं स्वागत करते आपल्या इंडियन मॉम अवंती या चॅनलमध्ये. तर खूप दिवस झाले, बहुतेक महिना झाला असेल की मी ब्लॉगिंग करतच नाही आहे. तर त्याला कारण पण तसंच होतं, मी तुम्हाला सांगेल नंतर काय आहे ते. एक मिनिट, फोन येतोय. तर त्याला कारण तसंच आहे, मी तुम्हाला सांगते. मी माझा एक नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे आणि मला त्याला वेळ देणं खूप गरजेचं होतं. स्पेशली हा बिझनेस वुमेनसाठी, मुलींसाठी, गृहिणींसाठी खूप छान आहे आणि मला त्याचा सक्सेस पण भेटतो आहे. सो त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि मग मला तिकडंच वेळ देणं गरजेचं होतं, थोडं समजून घ्यायला वगैरे. आणि आता मी किनवटला आले होते. मला येऊन 8-10 दिवस झाले होते आणि आज मी निघतीये. तर अर्णव इथे आहे. अर्णवला एकदा हाय करा. हॅलो सगळ्यांना. मी आजीच्या गावावरून निघतोय नांदेडला. आता इथं एन्जॉय खूप केला आणि आता 2 दिवस किनवटचं नाव नाही. 2च दिवस फक्त. आता महिनाभर किनवटचं नाव नाही. मला अर्णवसाठी किनवटला यावंच लागतं. किती काय केलं की तो महिना झाला की त्याचं सगळं मूड वगैरे सगळं चेंज होतोच. आणि किनवट नांदेड जवळ आहे आणि स्पेशली यावेळेस वेदांत आला होता माझ्याकडे आणि मला घेऊनच आला तो. आणि तो आला 2 दिवस राहिला आणि गेला पण. रोहिणी आणि वेदांत, जे नवीन असते त्यांना सांगते, तो वेदांत माझा भाऊ आहे आणि तो बल्लारशाला राहतो. तर तो गेला पण मला इथे थांबावं लागलं कारण की माझ्या घरात फर्निचरचं काम चालू आहे स्वयंपाकघरामध्ये आणि मला खूप धुळीची अलर्जी आहे. मला त्याच्याने इन्फेक्शन पण होतं. सो मग त्यामुळे मी इथे थांबले आणि माझे मिस्टर होते, मग ते म्हणाले की तू इथेच थांब आणि बघ. कारण की येत्या वेळेस मला थोडासा ताप आला होता आणि थोडंसं काहीतरी इन्फेक्शन झाल्यासारखं, मला इथे उष्णतेचे असे फोड आले होते, त्यामुळे मला बोलता पण येत नव्हतं. त्यातलं त्यात परत अजून माझा न्यू बिझनेस, मी तुम्हाला बिझनेसबद्दल नंतर माहिती देणार आहे. ज्या गृहिणी आहेत ज्यांना घरात बसून त्यांचं नाव कमवावं वाटत असेल अशांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग खूप छान अपॉर्च्युनिटी आहे आणि मला पण ती भेटली आहे. तर मला वाटलं का नाही आपण तिथे पण वेळ द्यावा आणि बघावं. तर असं खूप साऱ्या गोष्टी आहेत. खरं तर मी माझी ब्लॉगिंग बंद करायला नको होती, पण काय करू, माझ्या इथे मधून आणि बाहेरून खूप असे मोठे असे उष्णतेचे फोड आले होते. मला खूप त्रास होत होता त्याचा. मला अगदी जेवण पण जात नव्हतं, मी नुसतं लिक्विड खात होते. पण आता ठीक आहे, सगळं कमी झालं आणि आराम पण भरपूर झाला. आता परत तिथे जाऊन कामाला लागायचं आहे. तर चला तुम्हाला मी दाखवते माझ्या किचनमधलं रिनोव्हेशनचं काम. थोडकंच केलं पण छान दिसतं आहे. पहिलेच माझ्या एका ब्लॉगमध्ये मी असं प्रॉपर माझं अजून किचन दाखवलं नाही. माझं होम टूर पण मी केलं नाही आहे. तर मी करणारच आहे लवकरच, होम टूर वगैरे सगळंच करणार आहे. फक्त थोडंसं वेळेचं नियोजन, वेळ थोडासा कमीच पडतो आहे मला. आता वेगवेगळं काय ट्राय करते, त्यात अर्णवची शाळा आहे, सगळं आहे. थोडंसं मॅनेजमेंट करायला थोडंसं मला टाईम टेबल आता एक करावं लागेल व्यवस्थित, प्रॉपर त्यानुसार करावं लागेल काम. बघूयात आता जसं होतं तसं मी शेअर करते. पण मला एक गोष्ट खूप छान वाटली. मी इथे आल्यावरती मला खूप जणांनी माझ्या ब्लॉगिंगबद्दल विचारलं आणि मला सगळे म्हणतात की ब्लॉगिंग स्टार्टच कर, बंद नको करू, तुझा बिझनेस पण कर पण ब्लॉगिंग पण कर, आम्हाला बघा वाटतं आहे. आणि मला खूप जणांचे जे मला पर्सनली ओळखतात किंवा मला असे अनोळखी पण आहेत, त्यांचे पण खूप जणांचे येत आहेत मेसेजेस वगैरे की ब्लॉग का नाही टाकत आहे म्हणून. तर सॉरी, मी आता ब्लॉग कंटिन्यू करते. खूप छान छान म्हणजे व्हिडिओ होते माझ्याकडे पण मी ते टाकले नाही. सॉरी त्याबद्दल. मी परत एकदा शेअर करते. पण खूप छान वाटतं की मला सगळेजण सपोर्ट करत आहेत आणि माझी ब्लॉगिंग सगळ्यांना आवडती आहे. मागे आई आली पण आई करते म्हणून गेली तिकडे पळून. आणि आईकडे आल्यावरती तर खूप छान असतं, भरभरून खायला प्यायला देत असते ती आल्यावरती आम्हाला. तर चला मग आता मी निघते. आता गाडी आमची रेडी आहे, पप्पा सोडणार आहे मला. तर सगळे बॅग पॅक झालेले आहे, सगळे कपडे वगैरे सगळं खाण्यापिण्याचं सामान. चला मग तुम्हाला पुढे दाखवते. हे पर्स इथंच राहू दे, माझी बॅग ठेवली का आमची? बरं हो, ते तुपाचं आहे, ते तूप तसंच राहू दे, मी नेते. तूप वगैरे आहे की त्याच्यात, गुलाबजामुन वगैरे? हो ठीक आहे ना. अर्णवनी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. आता इथं दूध पीत बसला उन्हामध्ये, त्याला बसा वाटतं. मस्त ऊन आहे आणि इथे खूप छान छान झाडं आहे. आम्ही बल्लारशावरून घेतलेले आईचे झाडं माझ्या. नाही, तूप आहे, तूप. चला मला देवाला नमस्कार करायचा. आई शेजाऱ्यांकडे गेली आहे. पटकन ही एक ट्रक
ठेवू दे. बॅग घेतली का स्कूल बॅग? चल आता निघायचं. थांब आई येऊ दे ना. ती परत निघाली आहे तिच्या घरी. इतके दिवस 8 दिवस राहिली, खूप मजेत गेलेत. आता अर्णव गेला की मला थोडंसं घर एकदम सुनं सुनं वाटायला लागतं. पण माझं रोजचं रुटीन आहे शाळेत जाणं, शाळेतून घरी येणं. आता अवंतीचा निरोप घेते. अवंती परत संक्रांती नंतर येईलच रोहिणीच्या संक्रांतीसाठी. रोहिणीची पहिली संक्रांत आहे, आता परत यावंच लागणार आहे. सारखं माझं येणं जाणं चालूच असतं. त्याला अर्णव झाल्यापासून जास्तच होत आहे येणं जाणं. कशाला नाही राहू दे ना. चल येते. आपण इकडूनच घेतली होती गाडी. नाही इकडूनच घेतली. आपण हो ना, आपण तेव्हा नांदेडला जात होतो इकडूनच घेतली ना. आपण चाबी विसरलो. मग रामदेव बाबा आले, चाबी देऊन गेले. परत आजीचा फोन आला, गोळ्या विसरले. नंतर कशावर बसलं बघा ना, इकडे बघा मागे. मामाने बघितलं तर मामा रागवतो मग. आता मामाने पाहिलं तर मामा रागवतो मग. काय त्याच्यावर बसला तर. अरे हे बघ ना, खाली उशी तर टाकली. आता काय करणार आहे की नांदेडला जाऊन? तुझा टाइम टेबल काय असणार नांदेडला गेल्यावर? शाळा पण करणार ना? शाळेला सुट्टी होती ना इथे. आता आपण मज्जा केली. इथे पूर्ण बांधकाम चालू आहे किनवटमध्ये, पूर्ण रस्त्याचं. सगळीकडे रस्ते उकळून ठेवलेले आहेत. खालीवर रस्ता आहे कोण. टायर पंक्चर झालं आमचं. बरं झालं माझं लक्ष गेलं. तुम्हाला आवाज नाही ऐकवायला पप्पा? होत राहते, चालत राहते, टेन्शन काय आहे? नाही पण आवाज नाही. तुम्हाला गाडी लेट झालं त्याच्यापासून टायर पंक्चर गेल्यावर परत काम. आणि इथे अर्णव कसं वाटतंय? थकला? झोप लागली होती त्याला. चल चल अर्णव ये बनव. मैत्रिणींनो, मी आत्ता आले आहे नांदेडला. येऊन मला 1 तास झाला. चहा वगैरे घेतला. पप्पा आत्ताच गेले मला सोडून. लगेच त्यांना ऑफिसचं काम असतं. थांबले नाही पप्पा. थांबले तर अर्णवला खूप छान वाटतं. आणि माझ्या मागे तुम्ही ग्रीन बघता आहेत, तर माझ्या घरातलं किचनचं काम झालेलं आहे. खूप सुंदर कलरमध्ये केलं आम्ही. मागच्या वेळेस आमचा ग्रे कलर होता, ग्रे आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन होतं. पण यावेळेस बनवलं आहे असं. मी तुम्हाला नंतर माझ्या किचनची होम टूर पूर्ण छान व्यवस्थित देणार आहे. आणि किचन कसं असावं ते पण तुम्हाला नंतर सांगणार आहे. सगळं कसं काउंटर टॉप वगैरे कसा ठेवावा वगैरे सगळं जे जे टिप्स असतील ते सांगते. पण सध्या खूप पसारा आहे घरामध्ये. तरी ह्यांनी मी यूज तर म्हणजे घर वगैरे स्वच्छ करून ठेवलं. धूळ बिलकुल नाही ठेवली कुठेच. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय मला. धूळ नसल्यामुळे घरामध्ये कुठेच कोणत्याच प्रकारची धूळ नाही आहे. त्याच्यानंतर सगळे सोफा कवर वगैरे पण धुवायला टाकून दिले त्यांनी. त्याच्यामुळे अर्ध काम माझं बरं केलं की जे आल्या स्वच्छता असते लेडीजला, घर झाडणं बिडणं ते नाहीये. पण तुम्हाला एक मी मजेशीर गोष्ट दाखवते. अर्णव बघा काय करतो आहे. इथे अर्णवचं कशाचं काम चाललंय? कशाचं काम चाललंय मामा? तो फर्निचरवाला माणूस झालेला आहे अर्णव आता. आणि इथे तो आता आम्हाला फर्निचर बनवून देणार आहे. माप बघताय का आता? कशाचं माप बघतायत? किती दिवस लागेल? ओ मामा बोला ना. 15,000 दिवस. 15,000 दिवस? तर बघू शकता सगळीकडे पसारा आहे. माझ्या बॅग वगैरे हे ते सगळं. आता संध्याकाळी मला इव्हेंट मीटिंग आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन आहे. तर तिथे पण जायचंय. तर तुम्हाला तिथे पण घेऊन जाते. आता बघूया तेवढ्या वेळात माझं काय काय आवरणं होतं. हे काय 1 दिवसाचं नाही आहे काम. बघूया आता काय होतं. चला आता मी लागते कामाला. जेवढं होईल तेवढं शेअर करते. आता हे तर मी शेअर करणार नाहीये जितकं मला काम करायचं, कारण की शेअर करत बसले
तर माझं काम राहून जाईल. तर भेटते तुम्हाला मी संध्याकाळी आता डायरेक्ट. तर आम्ही इथे आता हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि ज्या बिझनेसबद्दल मी सांगितलं तर तिथे आता आमचं सेलिब्रेशन टाईम आहे. आमच्या मॅम अश्विनी मॅम आहेत, तर त्या SM झालेल्या आहेत, तर त्यांच्याकडून आम्हाला पार्टी आहे सगळ्यांना. तर माझी जाऊबाई आमच्या बहिणी इथे बसल्या आहेत. तर आमच्या बहिणींनी खूप कमी वेळामध्ये खूप छान काय म्हणतात त्याला अचिव्हमेंट केलेली आहे. तुम्हाला मी नंतर सगळं डिटेल सांगते. तर आम्ही इथे सगळ्या लेडीज बसलो आहे आणि अजून खूप जणी यायचे बाकी आहे. तुम्हाला दाखवते सगळं. मी जो बिझनेस करते ऑनलाईन बिझनेस, हा स्पेशली वुमेनसाठी खूप छान आहे. तर माझ्या मॅम आहेत अलका मॅम आणि अश्विनी मॅम. तर अश्विनी मॅम ह्या आज सिनियर मॅनेजर झाल्या होत्या, सो त्यांच्याकडून आम्हाला पार्टी होती. आणि अलका मॅम हा डायरेक्टर आहेत. तर आम्ही आता इथून चाललो होतो. त्यांनी पण खूप मोठी लेवल अचीव केलेली आहे. आता तुम्हाला सांगतेच नंतर सगळं मी. अश्विनी मॅम आहेत. हॅलो. व्हिडिओ करू का? आधी फोटो काढून घे. एक मिनिट इकडे बघा. Congratulations Ashwini for senior manager level. शूटिंग माझं यूट्यूब पण चालू आहे. ह्या आहे आमच्या अलका मॅम. हॅलो. आहेत त्या. मी अजून बिझनेसबद्दल सांगितलं नाही आहे, फक्त आजपासून म्हणजे स्टार्टिंग केलेली आहे मी. अच्छा. हां. तर या आहेत आमच्या मोठ्या अलका मॅम, डायरेक्टर आहेत मॅम. तर आता मी तुम्हाला नंतर पूर्ण सांगणार आहे बिझनेसची माहिती. तर ज्या लेडीज आहेत स्पेशली त्यांच्यासाठी खूप छान बिझनेस आहे. तर नक्की मला कमेंट करा आणि सांगा. मी तुम्हाला सांगेन नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.